डॅन्ड्रफ किंवा कोंडा. केसांमध्ये खूप खाज येते, स्काल्पवर पांढरा व कोरडा थर दिसतोय, तर ते डॅन्ड्रफ किंवा दारुणक आहे. आयुर्वेदानुसार शरीरातील वात आणि कफदोष बिघडले की हे लक्षण दिसून येतं. वात दोषामुळे स्किन जी आहे ती कोरडी होते आणि कफदोषामुळे खाज येते आणि संपूर्ण स्काल्फ हा पांढऱ्या थराने भरतो. शरीरातील दोषांच्या बिघडण्याने होत असल्याने केसांमध्ये जसा होतो तसंच लवकर आणि योग्य ट्रीटमेंट केली नाही तर डोळ्यांच्या पापण्या किंवा दाढीमध्येही डॅन्ड्रफ होऊ शकतो. आता यावर उपाय काय? सर्वात पहिला आणि सोपा उपाय म्हणजे आठवड्यातून कमीत कमी 4 वेळा तरी हेअर वॉश करायचा. वातदोष हा कोरडा आणि थंड, तर कफदोष हा चिकट आणि थंड असतो आणि म्हणूनच थोड्याशा कोमट गरम अशा पाण्याने हेअर वॉश करायचा किंवा निंबाची पाने टाकून उकळवलेल्या पाण्यानेही तुम्ही हेअर वॉश करू शकता. दुसरा उपाय म्हणजे षडबिंदू तेल किंवा अनुतेल सारखी आयुर्वेदिक औषधं आणून ते रात्री झोपताना दोन्ही नाकपुड्यांमध्ये 2-2 थेंब या प्रमाणात घालावं. आयुर्वेदानुसार नासा ही शिरसोद्वारम असं म्हटलंय. म्हणजेच नाक हे डोकं किंवा शिर याचा मार्ग आहे आणि म्हणूनच नाकाद्वारे घातलेली जी औषधं आहेत ती स्काल्प पर्यंत पोहोचण्यात लवकर मदत मिळते. तिसरा उपाय, सर्वांच्या घरी चारोळी असतात. 3 ते 4 चारोळ्या, थोडंसं ज्येष्ठ मध, थोडी उडीद डाळ आणि थोडी मोहरी यांना मधात मिक्स करून त्याचा लेप स्काल्पवर करायचा. साधारणतः 30 मिनिट हा लेप ठेवून नंतर तुम्ही कोमट पाण्याने हेअर वॉश करू शकता. किंवा बहाव्याचं झाड बरंच प्रचलित आहे. त्याला पिवळी अशी फुलं येतात. या झाडाची पाने घेऊन ती बारीक करून त्यात आवळा चूर्ण घालून त्याचाही लेप तुम्ही करू शकता. त्रिफळा चूर्ण बाजारात मिळते. 4 चमचे चूर्णाचा 1 लिटर पाण्यात काढा करून तो अर्धा लिटर होईपर्यंत आटवायचा आणि या काढ्याचा हेअर वॉश करण्यासाठी उपयोग केला तर त्याचाही खूप छान रिझल्ट मिळतो. बाजारात निंबतेल आणि कोकोनट तेल मिळतं. रात्री झोपताना निंबतेल आणि कोकोनट तेल एकत्र कोमट करून लावून झोपलं आणि सकाळी हेअर वॉश केला तर यानेही खूप छान रिझल्ट मिळतात. डॅन्ड्रफसाठी सांगितलेले हे सगळे उपाय खूप फायदेशीर ठरतात, पण ते आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा तरी करणं गरजेचं असतं.